जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथच्या प्रभाग क्रमांक 27 मध्ये भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अतिश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य दिव्य रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी नगराध्यक्ष तेजस्वी करंजुले पाटील यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती। या शिबिरात रक्तदान, डोळे तपासणी, मोफत चष्मे वाटप तसेच संपूर्ण शारीरिक तपासणी केली जाते। या शिबिराला सकाळपासूनच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। नगरसेवक सचिन गुंजाळ आणि नगरसेविका स्वाती पाटील यांच्या वतीने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। ह्युमन राईट्स सोशल ऍक्टिव्हिटीज असोसिएशन या संस्थेचं विशेष हातभार या शिबिराला लाभलंय। श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या अंबरनाथ शहरामध्ये प्रभाग क्रमांक 27 मध्ये खऱ्या अर्थाने जनसेवा हीच ईश्वर सेवा ह्या ब्रीदला जोपासना करून नागरिकांची या ठिकाणी सेवा करण्याचा मानस आमचे धडाडीचे नगराध्यक्ष सन्मान्य तेजश्रीताई करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर आमच्या लाडक्या भगिनी आणि या प्रभागातल्या लाडक्या ताई स्वातीताई पाटील तसेच लाडके सगळ्यांचे बंधू आणि आमचे सन्माननीय स्नेहांकित परिवारातले घटक आदरणीय सचिन दादा गुंजाळ नगरसेवक आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे आमचे ज्येष्ठ पदाधिकारी अध्यक्ष महोदय अतिश दादा पंढरीनाथ पाटील आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या या अथक प्रयत्नांनी आज रक्तदानाचं शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं ताई की जर देश चालवायचा असेल तर नरेंद्र हवा, देश चालवायचा असेल तर नरेंद्र हवा, महाराष्ट्र राज्य चालवायचं असेल तर देवेंद्र हवा। आणि मी तरी म्हणेल या अंबरनाथचा विकास जर करायचा असेल तर या ठिकाणी कर्तव्यदक्ष स्वातीताई आणि सचिन दादांसारखा कार्यसेवक हवा। म्हणून या नगरसेवकांच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थाने सेवा आज संपन्न होत असताना या सेवेला भरघोस असा प्रतिसाद या ठिकाणी दिला जात असताना नागरिकांची सेवा करणं हेच भारतीय जनता पार्टीचं प्रथम राष्ट्र हे कर्तव्य पार पडत असताना आज ह्या कॅम्पला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी भेट देण्याचा सहयोग लाभला। खऱ्या अर्थाने आमचे लक्ष्य फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष आदरणीय रोशनदादा मराठे यांच्या स्नेहांकितातून आणि त्याचबरोबर माझे भाचे जावई आदरणीय डॉक्टर सुनीलजी सूर्यवंशी यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी आज सहयोग लाभला। आणि ज्या वेळेला मी ते पाहिलं की आज या ठिकाणी एवढी मोठी जो आनंद उत्सव चालू आहे तो हा कशाचा आहे पाटील साहेब, तर मला ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचा बोर्ड दिसला आणि रोशनदादांनी ज्या वेळेला नगरसेवकांना कॉल केला तर खऱ्या अर्थाने एका परिवारामध्ये आल्यासारखा मला आनंद या ठिकाणी मिळाला। असं म्हटलं जातं की जे दिसायला सुंदर असतात त्यांचं चित्र बनवलं जातं स्वातीताई, जे दिसायला सुंदर असतात त्यांचं चित्र बनवलं जातं आणि जे समाजाची सेवा करण्याच्या कार्यामध्ये जे वागायला सुंदर असतात, जगायला सुंदर असतात, नवे नवे जे तुमच्यासारखे असतात त्यांचं चरित्र बनवलं जातं। आणि नक्कीच या कार्याची दखल भारतीय जनता पार्टी असेल, तमाम आमचे अंबरनाथचे नागरिक असतील, नक्कीच या चांगल्या बुकमध्ये त्या नोंद करतील। आणि या ठिकाणी आज भरभरून प्रतिसाद मिळत असताना सुद्धा इथून पुढे येणारे उपक्रम या ठिकाणी लक्ष्य फाउंडेशन तुमच्या सोबत असणार, लक्ष्य फाउंडेशनचे नाविन्यपूर्ण जनसेवेचे उपक्रम तुमच्या सोबत असणार आणि भारतीय जनता पार्टीच्या सोबत असणार। हाही या ठिकाणी मी आजच्या या विशेष कार्यक्रमाच्या वतीने शब्द देऊ इच्छितो। रोशनदादा लक्ष्य फाउंडेशनच्या वतीने त्यांच्या वतीने मी या ठिकाणी शब्द देतो आणि पुनश्च नागरिकांना भरभरून या ठिकाणी शुभेच्छा देत असताना एवढंच सांगतो की हे दोन रत्नांच्या पाठीमागे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पाठी तुम्ही असंच उभं राहून या ठिकाणी योगदान तुम्ही दिलेलं आहे, तुमचं कृतज्ञता पर्व मी या ठिकाणी आभारी मानतो। आणि सोशल मीडियाचे या ठिकाणी जनसेवक आलेत, या ठिकाणी पत्रकार आलेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो। कारण पत्रकार अनेक झालेले आहेत पण खरे पत्रकार या आमच्या बांधवांसारखे आहेत ज्या ठिकाणी चांगल्या कामाची दखल घेत असतात, त्यांचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद मानतो। आणि पुनश्च आमच्या या पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं जे पडद्यामागे राहून हे अथक परिश्रम करतात अशा भारतीय जनता पार्टीच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो। पुनश्च नगरसेवकांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष अतिश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज येथे भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमध्ये नेत्रदान शिबिर
रक्तदान शिबिर आणि हेल्थ चेकअप हे 3 कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे आणि याच्यात भरपूर लोकांनी खरंच खूप मोठा सहभाग घेतलेला आहे. भरपूर लोक आपल्या रक्तदान म्हणा किंवा हेल्थ चेकअप ते कार्यक्रम इथे आज पार पडला आहे आणि याच्यामध्ये खरंच सर्व लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि असाच प्रतिसाद लोकांनी आणखीन द्यावा ही मी त्यांच्या पुढे विनंती करते. आणि असेच आणखीन वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते आम्ही आयोजित करतच राहणार आहोत. त्याचबरोबर सांगायचं झालं तर हा जो कार्यक्रम आहे तो माननीय नगरसेवक सचिन गुंजाळ सर, स्वाती पाटील, अतिश पाटील आणि सुनील दादा ह्या चौघांच्याही सहयोगाने हा कार्यक्रम पार पडला. धन्यवाद. 27 मध्ये आमचे मित्र आतिश पाटील, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त रॉयल पार्क येथील जनसंपर्क कार्यालय येथे मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे. त्या मेडिकल कॅम्पमध्ये ब्लड डोनेट, चष्मा वाटप, त्याच्यानंतर आय चेकअप, BP शुगर चेकअप असे अनेक चेकअप इथे आयोजित केलेले आहे. सकाळपासून अनेक नागरिकांनी याचा उपभोग घेतला आहे. आमच्या अंबरनाथ शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील, नगरसेवक विश्वजित करंजुले पाटील, नगरसेवक सुनील वाघे, स्वाती अतिश पाटील अशा सर्वांनी इथे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. तसेच आमचे किशोर आहिरे साहेब, पुणे भाजप उपाध्यक्ष यांनी देखील भेट दिलेली आहे. तर हा कार्यक्रम नागरिकांसाठी आम्ही आमच्यातर्फे आयोजित केलेला, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा आयोजित केलेला होता. प्रभागाच्या नागरिकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे आणि आम्ही प्रभागाच्या बाकी नागरिकांना देखील सांगू इच्छितो की आम्ही फक्त जनतेच्या सेवेसाठी हे नियोजन केलेलं आहे आणि असंच प्रत्येक वर्षी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, आतिश पाटील यांच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून, स्वाती पाटलांच्या माध्यमातून आम्ही प्रभागाच्या आरोग्याची देखील काळजी घेऊ आणि असेच उपक्रम राबवत राहू. धन्यवाद. जय. मी प्रियंका पुजारी, ह्युमन राईट्स ठाणे जिल्हा सचिव. आज आपण इथं रक्तदान शिबिर व डोळे तपासणी शिबिर ठेवलं आहे. आमचे ह्युमन राईट्सचे नॅशनल सेक्रेटरी ॲडव्होकेट सिंड्रेला गवडी यांचं नेतृत्वाखाली हे रक्तदान शिबिर करण्यात आलं आहे. मेन कारण आहे की आज 26 फेब्रुवारीला आतिशदादा पाटील यांचा वाढदिवसानिमित्त आज आपण हा ब्लड कॅम्प शिबिर आणि रक्तदान शिबिर, डोळे तपासणी शिबिर करत आलो आहे. सकाळपासून चांगला रेस्पॉन्स भेटलो आहे. राजेश सर सोबत आहे, ह्युमन राईट्सचे महाराष्ट्र गोवा सेक्रेटरी आपले अजय नायर सर आहे, ठाणे जिल्हा कोऑर्डिनेटर, आणि हे विपुल सर आहेत, ते सकाळपासून आमचे सोबत आहेत. तर खूप प्रतिसाद भेटला आहे पब्लिक लोकांचा. इथेच थांबतो. धन्यवाद. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.